नमस्कार, गुड मॉर्निंग. मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज पहिला गुरुवार आहे, माझा उपवास आहे. गेल्या वर्षी मी उपवास नाही केला कारण की आग होती, प्रेग्नेंट होते मी ना, तेव्हा तर मी उपवास नाही केला. पण ह्या वर्षी करणार आहे. मी फिट जरी करत असली तरी मी उपवास करणार आहे, कारण मी हे लहानपणापासूनचे उपवास करत आले ना, तर असं मध्ये ड्रॉप झालं ना का असं वाटतं काहीतरी चुकल्यासारखं झालं आहे. म्हणून मी उपवास केलेला आहे. पण ह्या वर्षी वहिनी मांडणार नाहीत, पण उपवास आहे, मम्मी मांडणार आहे. मम्मीकडे गेले तर पाया पडून पण येईल. आता नाही जाणार आहे, आता मी कामाला जाते, आल्यावर जाईल. उद्या श्रेषाच्या स्कूलमध्ये ग्रीन डे आहे, तर तिच्याकडे ग्रीन असं प्रॉपर काही नाही आहे, पण ज्या ॲनिव्हर्सरीला तिने जे घातलं होतं ना स्कर्ट आणि फुल लेहंगा, तेच मी तिला घालून पाठवलं आहे. कारण उगाच खर्च कशाला ना, म्हणून म्हटलं तेच व्यवस्थित इस्त्री करून ठेवली का टेन्शन, तेच तिला पाठवून देणार. तर खूप छान दिसतं जगती. याला तुलाच मामा पाणी टाक. छान झाली आहे मस्तपैकी. सुट्टी झाली कामाची, आता मी घरी जाते. बरं, त्यातलं तर तुम्हाला मी गंमत सांगते. गंमत अशी आहे की जेव्हा माझे उपवास होतात, म्हणजे आधीपासूनच लहानपणापासून मी एक मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे उपवास करते. तर मार्गशीर्ष महिन्यात माझे देवी उपवासाचा फळसुद्धा देते. म्हणजे कसं आहे, कुणाला करायचं नसेल किंवा टाईममध्ये असेल ना, एखाद टायमाला देवी माझ्या उपवासाचं ते उपवासाला काय म्हणतात आपण, म्हणतो ना की उपवास झालेत पण त्याचा फायदा झाला मला. देवी माझ्याकडून एक ना एक घट तरी बसवून घेते. हे मी अनुभव आहे माझा, हा मला खूप छान अनुभव आहे. हे तर आहेच. आता मम्मी पण कधी टाईममध्ये असेल किंवा बहिणी टाईममध्ये असतील, अशा टायमाला माझ्याकडून देवी घट बसवून घेते. म्हणून मला छान वाटतं. असं हे उपवासाचं काहीतरी फळ भेटल्यावर खूप छान वाटतं. मला जैन लोक देव दाखवत का नाही रे? जैन लोकांचे देव दाखवत का नाही? दाखवत नाही म्हणजे जसं हे करून दाखवायला असताना
तगन नाही का कुठे जायचं आहे? हा तर मला पण यायचं आहे. फुल ठेव. पाठी जाऊ तिला भरडी आणली असतीस ना ते तर भरवली असते तिला. म्हणजे वरतीच घालायला लागेल ना. मोठ्या पिनचा पप्पा यांचा लागेल तुला. ए बाई वरती डबल येणार, सिंगल नाही डबल येणार. ते जोड आहे ना वातीचा तसा जोड ठेवायचा. उद्या कोणाचा फोन आहे बघ. गौरी आता उठ वरती लागली. कापूर आणलाय मी आता. कुठे आहे कापूर? लाईट चालू